आता आपण बोलतो आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे आणि ते सादर करतायत ज्योती मनोहर आणि निशांत तेंडोलकर. आपले खूप काही कवी आहेत जे काळाच्या पडद्याआड गेले आहेत, पण त्यांचे शब्द, त्यांच्या कविता एवढ्या सुंदर आहेत की त्या कधीच काळाच्या पडद्याआड जाऊ शकत नाहीत. त्या आजही तितक्याच सुंदर आहेत, तितक्याच आवडतात, पण काही थोड्याशा स्मृतीच्या आड गेलेल्या कविता ते आज आपल्यासाठी घेऊन येत आहेत. थँक्यू. सुवर्ण हा मुलाचा पाण्यानंतर बोलायचं म्हणजे खरं तर टेन्शनच येतं. एवढा अभ्यास पूर्ण आणि हे झाल्यानंतर तर आता आम्ही सुरुवात करतो. तर जराही वेळ न घेता मी सुरू करतो. का सतार तुटता फुटतो वाजवणारा, अनमोल खुणाही ठेवून गेल्या तारा, बघ चाफा सुटला मावळला तो गंध, दे सोडून रेड्या शोधायाचा छंद. गंध मावळतो हे कुणाला कसं सुचू शकतं? ते सुचलंय रॉय केणकर यांना. मी ज्योती मनोहर. मी निशांत तेंडोलकर. आणि या अलवार भावबंदर या सादरीकरणाचं शब्दसंकलन केलंय नंदन मनोहर यांनी. आता फारसे प्रसिद्ध नसलेले रॉय केणकर त्यांच्या काळात बंडखोर कवी म्हणून प्रसिद्ध होते. अध्यात्म आणि प्रणय या जीवनाच्या दोन्ही महत्वाच्या अंगांविषयी बेधडक लिहिणारे त्या काळातले पहिले कवी असे आपण म्हणू शकतो. त्यांच्या रुबाया या कथित नियमाच्या मापदंडानुसार नसतील कदाचित, पण अगदी साध्या शब्दातून व्यक्त होणारा अर्थ कवेत घेणं आपल्याला सोपं नाही हे त्या 4 ओळी जशा मनात उतरतात तसं कळत जातं. पहिल्या 3 ओळीची पटकून वागणारी 4थी ओळ मला ओ हेगडे यांच्या कथांची आठवण करून देते. अगदी खरंय. रुबाई हा काव्यप्रकार प्रसिद्ध फारसी कवी उस्ताद रुदकी यांनी प्रचलित केला. हा उर्दू आणि फारसी भाषेतील नावाजलेला काव्यप्रकार प्रसिद्ध कवी माधव जुलियन यांनी मराठीत आणला. आज आपण ज्या रुबाया ऐकणार आहोत ते रॉय केणकर यांनी हा प्रकार मराठीमध्ये रुजवला. रॉय केणकर यांचे नाव रघुनाथ रामचंद्र केणकर. त्यांच्या काळातली जयश्री गडकर आणि सूर्यकांत आठवतात का तुम्हाला? नायिकेनं पापड्यांची फडफड करत लाजून खाली बघणं आणि नायकांना मिशीला पेळ देणं हीच प्रणय प्रसंगांची हद्द होती. अशा काळात 4 ओळीत चांगला प्रणय रंगवणं अवघडच आहे ना. आता हे ऐका. हा असा राहू दे असाच खाली पदर, हा असा राहू दे असाच खाली पदर, हा असा राहू दे असाच ओला अधर. ओठात असू दे ओठ असे जुळलेले, ओठात असू दे ओठ असे जुळलेले, डोळ्यात असू दे स्वप्न निळे भरलेले. असा धमाकेदार प्रणय रेखणारे केणकर कोवळ्या प्रेमाचा लोकसंकुलही तितका सुंदरपणे रुजवतात. लग्न झालं, प्रीतही नीटशी रुजली, त्याला कामासाठी मुंबईला जाण्याची वेळ आली. केवळ 4 समर्थ ओळींनी आपल्या पुढे त्यांच्या निरोपाचं दृश्य साकार करणारे रॉय केणकर म्हणतात, वाजली शिटी आणि हल्ली दख्खन राणी, वाजली शिटी आणि हलली दख्खन राणी, वाजली शिटी आणि हलले काजळ पाणी. वाजली काकणी बदल जरासा हलला, वाजली काकणी बदल जरासा हलला, ओठांवर हिरवा तीळ जरा विरघळला. किती सुंदर डोळ्यासमोर उभं राहिलं काजळ पाणी सुद्धा. त्या काळात प्रेमिकांना उजळ माथ्यानं भेटणं शक्यच नसायचं आणि प्रेम जमलं तरी त्याचा शेवट आटातुटीतच व्हायचा. म्हणजे बहुतेक सर्व प्रेमींना देवदासच व्हावं लागायचे. शेवटच्या भेटीमध्ये तरल मनाचा प्रेमळ प्रियकर काळजीपोटी तिला काय म्हणतो बघा. भेटणार नाही शपथ नको तू घालू, भेटणार नाही शपथ नको तू घालू, डोळ्यात कोंडला श्वास नको तू बोलू. जा घरी सांग लाजून जराशी नीट, जा घरी सांग लाजून जराशी नीट, जाताना चुकली पाणवठ्याची वाटत, जाताना चुकली पाणवठ्याची वाटत. नात्याचा शेवट होणार हे जेव्हा अपरिहार्यपणे जाणवतं तेव्हाच खरं तर त्या नात्याचा कस लागतो. चिडून भांडण किंवा सुडाची शपथ घेऊन नातं संपवणं फार सोपं असतो,
पण परिस्थितीमुळे हे सारं संपणार जेव्हा कळतं आणि एकमेकांचा आदर ठेवून एकमेकांकडे पाठ फिरवणं ही मात्र फार अवघड असतं. त्याला फार ताकद लागते. येताना त्यांनी दार लावले नाही, येताना त्यांनी दार लावले नाही, जाताना त्याने वळून पाहिले नाही. येईन म्हणाला, येईन म्हणाला, पाहीन वाट म्हणाली, येईन म्हणाला, पाहीन वाट म्हणाली. दारात आलेल्या शिळा होऊन बसली, दारात आलेल्या शिळा होऊन बसली. खरंच खूप सुंदर लिहितात. चौथी वेळ भन्नाटच असतो. निघायचं, आता निरोप घ्यायचा हे वास्तव जेव्हा कणाकणानं दोघांच्या मनात शिरपतं तेव्हा मनाची अर्थता अशीच व्यक्त होत असेल ना. ही रात्र आजची पुन्हा न भेटायाचे, ही रात्र आजची पुन्हा न भेटायाचे, हे दार काकुनी पुन्हा न लागायाचे. मिटू नकोस डोळे अर्ध्यावर मिटलेले, मिटू नकोस डोळे अर्ध्यावर मिटलेले, पुसू नकोस ओघळ स्वप्नांचे फुटलेले, पुसू नकोस ओघळ स्वप्नांचे फुटलेले. निघताना तू स्वप्न बघत राहा एवढा चांगला सल्ला देऊन कायमचं निघायचं हे फार अवघड आहे ना. एका टप्प्यावर आयुष्य स्थिर होतं आणि दिवस रात्रीच्या चक्र नियमित फिरायला लागतात. संसार, ऑफिस सगळं स्थिर स्थावर होतं. मग कंटाळा यायला लागला. कुठलाही आधार न देता किणीकर एकदम महत्वाची गोष्ट सांगून जातात. आपण सुभारी देऊन आपला आनंद शोधायचा असतो. का प्रवास म्हणतो टप्पा हा शेवटचा, का प्रवास म्हणतो टप्पा हा शेवटचा, वर्तुळात फिरतो कोश मध्यबिंदूचा. प्रारंभ नसेवा शेवट या रेषेला, वर्तुळ गोल असतं ना. प्रारंभ नसेवा शेवट या रेषेला, प्रश्नातच असते उत्तर ज्याचे त्याला, प्रश्नातच असते उत्तर ज्याचे त्याला. आता कवी हा 24 तास कवी नसतोच याची पक्की जाणीव किणीकरांना होती. कवी हा माणूस असतो आणि पंचेंद्रियातून मिळणाऱ्या सुखाला तोही शरण जातोच की, त्याचा आनंदही घेतो. हे अतिशय प्रामाणिकपणे कबूल करत ते शब्दांना काय विनंती करतात बघा. शहाण्या शब्दांनो हात जोडतो आता, पोशात जाऊनी झोपा मारित बाता, पोशात जाऊनी झोपा मारित बाता. रस रूप गंध अन स्पर्श पाहुणे आले, रसगंध रूप अन स्पर्श पाहुणे आले. घर माझे नाही त्यांचे आता झाले, घर माझे नाही त्यांचे आता झाले. असीम वेदना व्यक्त करायला शब्दांचं भांडार अपुरं पडतं. तेव्हा कवीचा जीव कळवळतो, तो निराश होतो. वेदना उराशी बाळगत तो काय म्हणतो बघा. पण लिहावयाचे लिहून झाले नाही, पण सांगायाचे सांगून झाले नाही. संपली कथाची कुणी ऐकली नाही, संपली कथाची कुणी ऐकली नाही. संपली रात्र वेदना संपली नाही, संपली रात्र वेदना संपली नाही. बघा ना, माणसाचं जीवन म्हणजे एक प्रकारची सर्कसच असते. किणीकर म्हणतात त्यात जो शहाणा असतो ना तो विदूषक असतो. त्याचे वेडे चाळी आपल्याला हसवतात हे खरं, पण मुखवट्याच्या मागे असलेला तो हळवा चेहरा तो फक्त किणीकरांनाच दिसतो. हा 2 घडीचा तंबूतील रे खेळ, हा 2 घडीचा तंबूतील रे खेळ. या विदूषकांना नाही रडाया वेळ, लावून मुखवटे नवा खेळ चललाव, लावून मुखवटे नवा खेळ चललाव. ठेवून सावल्या पडद्या मागे जा, पडद्या मागे जा. आपण म्हणजे शरीर असतं, मन असतं का आत्मा? खरं तर हा शोध कित्येक शतके चालूच आहे. पण रॉय किणीकरांसारखा कवी त्यांच्या रुबाईत हे कोडं अगदी सहजपणे उलगडून दाखवतो. रॉय किणीकर हे नाव गाजलं ते त्यांच्या उत्तर रात्र या काव्यसंग्रहामुळे.
त्यातली ही रुबाई ऐकाच मला सर्वात आवडलेली आणि शेवटची. हा देह तुझा पण देहातील तू कोण, हा देह तुझा पण देहाविण तू कोण, हा देह जन्मतो वाढत जातो सरतो, हा देह जन्मतो वाढत जातो सरतो, ना जन्म मरण ना देहातील तो म्हणतो, ना जन्म मरण देहातील तो म्हणतो.